मित्रांनो, समजा तुमच्या घरासमोरच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय किंवा गटार तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीये. तुम्ही कोणाला फोन लावता? आमदाराला, खासदाराला की थेट मुख्यमंत्र्यांना? बहुतेक लोक सोशल मीडियावर आमदारांना टॅग करतात, पण तुम्हाला माहितीये का, तुमच्या घराबाहेरच्या 500 मीटरच्या परिघात जे काही घडतं त्याला जबाबदार तुमचा आमदार नाही, तर तुमचा नगरसेवक असतो. आज आपण समजून घेऊया की नगरसेवक नक्की काय करतो आणि तो तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. नगरसेवकाची मुख्य कामे रात्रीचे 12 वाजता. महानगरपालिका किंवा पालिकेमध्ये नगरसेवक हा सर्वात खालच्या स्तरावरचा पण सर्वात महत्त्वाचा दुवा असतो. त्याच्या अधिकारात कोणती कामं येतात? पाणी आणि ड्रेनेज. तुमच्या नळाला पाणी किती वाजता येणार आणि सांडपाण्याची व्यवस्था कशी असेल हे नगरसेवक आणि पालिकेचा इंजिनियर ठरवतात. 2. रस्ते आणि गल्ल्या. मुख्य हायवे आमदाराच्या फंडातून होत असतील तरी तुमच्या गल्लीतला कॉन्क्रीटचा रस्ता किंवा पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम नगरसेवकाच्या फंडातून होतं. 3. कचरा व्यवस्थापन. सकाळी कचरा गाडी वेळेवर येते की नाही? घंटागाडीची सोय काय हे पाहणं नगरसेवकाचं काम आहे. 4. स्ट्रीट लाईट्स आणि गार्डन. तुमच्या भागातले दिवे, लहान मुलांसाठीची बाग आणि स्थानिक दवाखाने, डिस्पेन्सरीज यांची देखभाल नगरसेवकाच्या फंडातून केली जाते. निधी कुठून येतो? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नगरसेवकाकडे एवढा पैसा येतो कुठून? आपण जो प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी आणि वॉटर टॅक्स, पाणीपट्टी भरतो तो पैसा नगरपालिकेकडे जातो. प्रत्येक नगरसेवकाला दरवर्षी वॉर्ड फंड मिळतो. उदा. मुंबई, पुण्यासारख्या शहरात हा निधी कोटींमध्ये असतो. हा निधी तुमच्या वॉर्डात कुठे खर्च करायचा हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार त्या नगरसेवकाचा असतो. जर तुमच्या गल्लीत खड्डे असतील तर याचा अर्थ असा की तो निधी योग्य ठिकाणी वापरला गेला नाहीये. निष्कर्ष आणि आवाहन. म्हणून लक्षात ठेवा, आमदार राज्याचे कायदे बनवतो, खासदार देशाचे प्रश्न मांडतो, पण नगरसेवक तुमचं आयुष्य सुसह्य करतो. पुढच्या वेळी जेव्हा निवडणुका येतील तेव्हा मोठ्या पक्षाची लाट बघण्यापेक्षा तुमच्या गल्लीत येऊन काम करणारा माणूस निवडा, कारण तुमच्या घराचं नशीब तुमच्या वॉर्डातला माणूसच बदलू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि तुमच्या नगरसेवकाचे नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.